महाराष्ट्रातील सगळ्या जनतेच्या मनात एक प्रश्न पडलाय. अजितदादांचा मृत्यू हा अपघाती नसेल आणि घातपात असेल तर सुनेत्रा पवार काहीच का बोलत नाहीत? पार्थ पवार, जय पवार हे देखील मीडियाला कुठेच बोलत नाहीत. पण दुसऱ्या बाजूला रोहित पवार एकटेच आक्रमक एवढे का झाले आहेत? सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही अजून दुःखातून बाहेर आलो नाहीत, पण दुसरीकडे संसदेत त्या तडफेनं बोलताना दिसत आहेत. अपघाताच्या दिवशीच ममता बॅनर्जींनी घातपात असल्याची शंका बोलून दाखवली, पण लागली शरद पवारांनी पुढे येत अपघाताचं कोणी राजकारण करू नका म्हणून सांगितलं. अजितदादा सगळ्या महाराष्ट्राचे होते. ते कामाचा माणूस म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल सामान्य लोकांच्या मनात शंका आहे. पण त्यांचा राजकीय वारस ज्यांना पुढे चालवायचा आहे ते याबद्दल मीडियात येऊन काहीच का बोलत नाहीत. निदान त्यांनी तरी समोर येऊन शंका कुशंकाचा पडदा दूर करायला हवा आहे. दोन्ही बाजूंकडून अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. एका बाजूने मौन का पाळलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूने एकच जण का बोलतोय? हे सगळं राजकीय अँगलने समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. अजितदादांच्या मृत्यूबद्दल पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर अजितदादांचे सहकारी अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या एकाही प्रश्नाचं अजूनही निराकरण झालेलं नाही. सुरुवातीला छगन भुजबळ यांनीही विमान अचानक तिरकं कसं झालं म्हणत संशय निर्माण केला, पण त्यानंतर तेही एकदाही बोलले नाहीत. अजितदादांच्या 13व्या नंतर आमदार रोहित पवार माध्यमांसमोर आले. त्यांनी विमान अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी तर थेट प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा यांच्याकडे बोट केलं. या तिघांभोवती त्यांनी संशय निर्माण केला. सुनील तटकरे त्या दिवशी अजितदादांसोबत बैठक घेत होते, तर प्रफुल्ल पटेल यांना कुठल्या तरी फाईलवर अजितदादांची सही हवी होती. शिवाय अजितदादांचे राजकीय सल्लागार, डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट पुढे कायम करायचं की नाही यावरून या तिघांमध्ये चर्चा झाली होती. त्यातून त्यांच्यात मतभेद झाले असंही सांगितलं गेलं. त्यामुळे पुन्हा संशयाची सुई नरेश अरोरा यांच्याकडे आली. पण या दरम्यान नरेश अरोरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या तिघांनाही दोनदा भेटले. एकदा पुण्याच्या सर्किट हाऊसला आणि दुसऱ्यांदा अजितदादांच्या पुण्यातील जिजाई या निवासस्थानी. आता प्रश्न निर्माण होतो, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नरेश अरोरा यांच्याबद्दल आमदार रोहित पवार संशय उपस्थित करीत असतानाही सुनेत्रा पवार मात्र तिघांनाही सोबत घेऊन चालताना दिसत आहेत. इतकंच काय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट असेल किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट असेल, या दोन्ही भेटीत तटकरे आणि पटेल हे दोघेही सोबत होते. सुनेत्रा पवार नेमका काय संदेश देत आहेत हे देखील आता पाहिले पाहिजे. आमदार रोहित पवार माध्यमांमध्ये करत असलेले आरोप सुनेत्रा पवारांना मान्य नाहीत का? सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नरेश अरोरा हे तिघेही त्यांच्या दृष्टीने निर्दोष आहेत का? पक्षाच्या पुढील भविष्यासाठी हे तिघेही गरजेचे आहेत का? असा संदेश सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून दिला जातोय का, हा प्रश्न आहे. मग आता विषय येतो रोहित पवार यांचा. त्यांचे काका शरद पवार यांनी पहिल्याच दिवशी हा केवळ अपघात आहे, त्याचं कोणी राजकारण करू नका म्हणून सांगितलं. पण तरीही रोहित पवार ज्या शंका उपस्थित करीत आहेत त्याबद्दल शरद पवार यांचं मत काय आहे? अभ्यासू खासदार म्हणून परिचित असणाऱ्या सुप्रिया सुळे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणून विषय कसा काय टाळू शकतात? रोहित पवार यांच्याकडून जे आरोप सुरू आहेत त्या आरोपामागे केवळ राजकीय हेतू आहे का, असं यातून दिसून येत आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण करायला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा विरोध आहे. पक्षांतर्गत आमदाराची त्यांच्यावर नाराजी यावी म्हणून रोहित पवार हा खेळ खेळत आहेत का? सत्य लपवण्यासाठी मौन पाळलं जातंय की पक्ष वाचवण्यासाठी मौन पाळलं जातंय? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.